हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? काल मी गणपती पाहायला गेले होते पुण्यामध्ये. आणि मी राहायला पुण्यामध्येच आहे, सो मी बरेच गणपती पाहिले आहेत सिटीमध्ये. या व्हिडिओमध्ये किंवा या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला तेच दाखवणार आहे की मी कुठले कुठले गणपती पाहिले, आणि त्याच्या मी छोटे छोटे क्लिप्स पण घेतलेल्या आहेत तुमच्यासाठी. सो आपण ब्लॉग कंटिन्यू करूयात. मी ट्राय करते की खूप कमी वेळात हा व्हिडिओ मी तुम्हाला प्रेझेंट करू. सो पूर्ण व्हिडिओ बघा, कारण की शेवटी जे म्हाळसा आणि बाणू आणि मल्हार यांचं जे नाटक आहे किंवा त्यांचे डान्स वगैरे जे काही आहे, तर ते मी पूर्ण व्हिडिओ क्लिप्समध्ये अटॅच केलेलं आहे. सो तुम्हाला ते पण बघायला मिळेल. सो शेवटपर्यंत नक्की बघा. हे आहेत आपल्या पुण्यातील मानाचे 5 गणपती. हा आहे मानाचा पहिला गणपती कसबा गणपती. हा आहे मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी. इथे खूप गर्दी होती बरं का. हा आहे मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम. आणि इथे जे डेकोरेशन होतं तिथे साईडने पण आपल्याला बघायला स्पेस होती. आणि याची ओरिजिनल मूर्ती जी आहे तिथेच मंदिरात ठेवलेली असते. ही ओरिजिनल मूर्ती आहे. मग आला आपला हा चौथा गणपती मानाचा तुळशीबागचा. आणि हा 5वा गणपती केसरीवाडा. हा आहे मंडईतील शारदा गणपती. आणि इथे आम्ही पण आतमध्ये पण गेलो होतो. छान डेकोरेशन केलं आहे. आणि खरंच खूप छान वाटलं या मंदिराचं. मी एकदा तरी खरंच खूप मस्त आहे. इथे साईडला तुम्हाला सगळ्याचे फ्रेंड्स बघायला मिळतील. राधाकृष्णाचं लावलेलं आहे. आणि समोरही त्यांनी एकदम छान एंट्रन्सला असं राधाकृष्णाचं देन मग आम्ही गेलो इथे जिलब्या मारुतीला. सो जिलब्या मारुतीमध्ये जे 12 ज्योतिर्लिंग आहेत, तर बेसिकली त्याचंच त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. पण खरंच खूप सुंदर प्रकारे केलेलं आहे. गुफा जशी असते तसंच गुफा असं दाखवून त्यांनी 12 प्रकारचे तिथे ज्योतिर्लिंग जे आहेत आपले, तर त्यांनी ते शो केले आहेत. एकदा नक्की पाहायला जा, खरंच खूप सुंदर आहे. आणि व्यवस्थित दर्शनसुद्धा होतं, कारण की तिथे व्यवस्थित लाईनीनेच आत सोडतात. लाईनीला थोडासा वेळ जातो, पण दर्शन खरंच खूप छान होतं. तर नक्की जाऊन या. देन मग आम्ही गेलो. हा माझा सगळ्यात आवडीचा गणपती. सगळीकडे लाईटिंग खूप छान आतमध्ये खरंच खूप छान गणपती बघा हा पण. देन आम्ही गेलो भाऊ रंगारी. इथे एकदम